हॅलो नमस्कार, मी गीतांजली. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज खूप खास दिवस आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यात नवीन वर्ष मेन गुढीपाडव्यामध्ये साजरा केला जातो. तर आज आम्ही पार्टी करणार आहोत 31ची. इथे सगळ्या जॉलमधले सगळे मस्ती वगैरे करणार आहोत, खूप धमाल. तर तुम्हाला सांगते आमच्याकडे आज काय काय मेन्यू दाखवते आणि इथे कोण कोण जमा झालेत ते. तर इथे सर्व जमा झालेत. काऊ, लीना, श्रेया, इथे वहिनी आहेत आणि इथे आमचे दादा शेफ, मास्टर शेफ. काय करते दादा? कोलमी मसाला. कोलमी मसाला चालू येतात. आणि पुढे ब्लॉगमध्ये दाखवते आम्ही काय काय करणार आहे. तो ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघा. तर इथे कोलंबी मसाला बनवायचा चाललाय. ते इथे कांदा वगैरे छान परतून घेतलाय दादानी. इकडे ग्रेव्ही केलेली आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे आहे. तर हे दादा जेवण खूप छान बनवतात. आणि इथे इकडे बघा, हे काय आहे? मच्छी आहे. इथे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. इथे हलवा आणि सुरमई. आणि ही गाबोळी आहे. इकडे गाबोळी आहे मच्छीची. हिला पण मस्त असं मॅरिनेट करून ठेवलंय. आणि इथे कोलंबी आहे. त्यातली थोडी कोलंबी आम्ही फ्राय पण करणार आहोत आज. फुल धमाल. आणि इथे आम्ही करणार आहोत चिकन 65. इथे पण आम्ही मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. तर आता हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकतात इथे. तर सकाळी मच्छी आणायला गेलेले आमचे दादा वगैरे, इथले दादा. तर आम्ही विचारू त्यांना कुठून मच्छी वगैरे आणली, कितीला कसं काय पडली ते. तर कुठून आणलात मच्छी दादा? भाऊचा धक्का. काय काय घेऊन आलात? सुरमई. हां. अजून सांगताऊ. आणि कोलंबी. आणि कशी होती मच्छी तिकडे? कशी पडली तुम्हाला? आम्हाला मोठी सुरमई आणि हलवा मला वाटतं 3000 रुपये आहे ना भाऊजी? 3000 रुपये मध्ये भेटले. आणि एक सुरमई आणि कोलंबी वगैरे हे पण साधारण 3000च्या आसपास. आम्हाला ऍक्च्युली पापलेट घ्यायचं होतं. भरला पापलेटचा प्लॅन होता. हा, पण विषय असं झाला की आज 31 असल्यामध्ये पापलेट मार्केटमध्ये नव्हतं. आणि होते ते पण खूप म्हणजे कॉस्टली होते. म्हणजे 4 पापलेट असे 6000 4000चा रेट होता. मध्ये आम्ही प्लॅन बी लगेच ते. आणि मी तुम्हाला आहे ना, एक तिथे कोळंबी सोलत होते, त्या साफ करत होते. त्याची टेक्निक एवढी भारी होती ना, मी व्हिडिओ काढले. मी तुम्हाला पाहिजे तर दाखवेन या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चालेल. इथे आमचा बिग बॉस आहे. बिग बॉसच्या घरामध्ये लावलेलं आहे. आणि आमचा बिग बॉस तिथून आता बघतोय. वेळ 4:34. तर आम्ही आता किती वाजेपर्यंत घरी येणार तू? बिग बॉस इथे चांगली ग्रेव्ही तयार झाली, लालसर चांगलं परतून घेतलं इथे सर्व. आणि सुगंध तर एवढा फार छान सुटलेला. आत्ताच आता भूक लागली. अजून तर खूप काय मजा आहे.
एक एक जॉईंट होणार आहे संध्याकाळी 31च्या पार्टीसाठी. तर कसं वाटते तुम्हाला? मला कसं वाटतं का तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. मला तर खूप भारी वाटतंय. कारण का सगळेजण 31ला बाहेर हॉटेलवरती जातात. हॉटेलवरती गेल्यावरती 31ला चुकून कधी बाहेर जायचं नाही हॉटेलवरती वगैरे. कारण का एकतर टेस्ट नाही भेटणार चांगली, खूप गर्दी असणार, आणि बुकिंग time असणार आणि कंटाळून जाणार. त्यापेक्षा आपल्या घरीच बनवा मस्तपैकी. आम्ही मजा आमच्या करा. चाळीमध्ये मस्तपैकी पार्टी करणार आणि आहे. चाळीमध्ये पूर्ण सर्व लोकं शेवटपर्यंत एकत्र व्हिडिओ असतात ना, त्यामुळे मजा येते. मजा येते खूप. तर आम्ही दरवर्षी असं करतो. तर ह्या वर्षी पण चालली आहे आमची पार्टी. मस्तपैकी काय हलवा आहे, सुरमई आहे, कोलंबी आणि आहे, माझं फेवरेट आहे मच्छी. चिकन 65 जी मच्छी फेवरेट आहे. आणि चिकन आम्ही भुजिंग करणार आहे, भुजिंग तर ते पण त्याची तुम्हाला बघायला भेटेल. भेटेल कशी करतो आम्ही भुजिंग. आज फुल धमाल आहे. घरच्या घरी 31 एक नंबर. ना कोणाची भांडणं नाही, काय नाही, काय काय नाही नाही. काय नाही. घरात बनवा, पार्टी करा, मस्त राहा, शेवटपर्यंत बघत राहा. गंध मस्त सुटला आहे. खूप वास भारी सुटलाय आणि तेल पण बघा किती छान सुटलंय. बघू शकता तुम्ही आपल्या इकडे. तरी खूप छान आली आहे. एकदम भन्नाट असं आमचं 31चा बेट झालेला आहे. काय 3 पिशव्या
मस्त आणि हा हलवा आहे. तर आता मी मच्छी फ्राय करतोय छान अशी. या मग तुम्ही पण मच्छी फ्राय खायला. इकडे भुजिंग चालू आहे, बघू शकता. चिकन छान पैकी येते, फ्राय केले एक नंबर. आणि इथे सगळे बसलेत, वाट बघतायत भुजिंगचे कधी होत आणि कधी खातोय. आणि एक्सपर्ट माणूस बसलेला आहे आमचं भुजिंग करायला. या सगळ्यांनी 31 एन्जॉय करायला. वास आला ना, येतोय छान वास येतोय एकदम भारी. वास म्हणजे सुगंध. अरे काय नाही बाबू, काय नाही बाबा, काय नाही. एक नंबर. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. कसं झालंय मग जेवण? खूप छान झालं जेवण. या इकडे भाकरी तांदळाची छान आहे एकदम. म्हणजे छान भरपूर वेळ झाला तरी पण एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हा एकदम भरपूर वेळ झाला तरी एकदम भाकरी सॉफ्ट पण आहे आणि नॉर्मल म्हणजे खायला वगैरे पण कडक नाही झाले. तर आता असा होता आजचा ब्लॉग. जेवण वगैरे सर्व झालंय आमचं आणि आता इथे मुली झोपायला लागल्यात.
झोप आली ना हिनू तुला? तर सर्वांना हॅपी न्यू इयर. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक आणि कसा होता आजचा व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. बाय बाय एव्हरीवन. गुड नाईट.